नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या टू यमी फॉर टमी या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण भाताची एक झटपट होणारी रेसिपी बघणार आहोत, ज्याचं नाव आहे लेमन राईस। तर बघूया या लेमन राईससाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते। लेमन राईससाठी आपल्याला लागणार आहे पाव वाटी लिंबाचा रस, हळद, उडदाची डाळ, मोहरी, हिंग, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर। इथे मी लाल मिरच्या घेतल्यात, साधारण 3 ते 4 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत, शेंगदाणे, कढीपत्ता, फोडणीसाठी तेल आणि वाफवून शिजवून घेतलेला बासमती राईस। हा भात शिजवताना मी त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे, म्हणजे भात मोकळा होतो, शीत एकमेकाला चिकटत नाही। असं हे आपलं लेमन राईसचं सुटसुटीत असं साहित्य। आता एका कढईमध्ये आपण साधारण 3 ते 4 चमचे तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपण भाताला फोडणी देणार आहोत। आता तेल तापल्यावर अर्धा चमचा मोहरी घालायचे, पाव चमचा हिंग, पाऊण चमचा हळद। हळद घातल्यावर त्याच्यामध्ये लाल मिरच्या त्याचे तुकडे करून टाकायचे आहेत आणि 2 चमचे उडदाची डाळ घालणार आहोत आपण। शेंगदाणे, सगळं साहित्य एकत्र घालून परतून घ्यायचं आहे। छान मिरचीचा, शेंगदाणे, उडदाची डाळ छान फ्लेवर येणार आहे आणि कढीपत्त्याची पानं 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। अर्धा 1 मिनिट हे परतून घ्यायचं आहे। मस्त असा कढीपत्त्याचा आणि मिरचीचा छान सुगंध येतोय, वास छान सुटलाय। आता या स्टेजला आपण इथे लिंबाचा रस जो घेतलाय तो घालणार आहे आणि लगेच शिजवलेला भात। मीठ घालायचंय, साधारण 1 ते 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे मी इथे आणि एकजीव करून घ्यायचं आहे। एकत्र करून झालेलं आहे। आता ह्याच्यावरती आपण कोथिंबीर घालूयात। कोथिंबीर ऑप्शनल आहे, कोथिंबीर नाही घातली तरी चालेल। आपला लेमन राईस तयार आहे, खूप सोपी रेसिपी आहे। आता आपण हा राईस सर्व करूयात। लेमन राईस तयार आहे। लेमन राईस रेडी आहे, तुम्ही नक्की करून बघा। मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। माझ्या या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।